एनडीसीसी बँक कर्ज वसुली प्रकरणी शेतकरी संघटनेची मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. व्याजमाफीसह मुद्दल हप्त्यामध्ये देण्याची विनंती. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन एनडीसीसी बँकेच्या कर्ज वसुली संदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केलं. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, अध्यक्ष ललित दादा बहाळे, जिल्हा अध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, शेतकरी नेते प्रकाश शिंदे, एकनाथराव धनवटे, भाऊसाहेब भंडारे, राम किसन बोंबले आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदनातील प्रमुख मागण्या एनडीसीसी बँकेच्या कर्जावर शेतकऱ्यांचे पूर्ण व्याज माफ करून फक्त मुद्दल हप्त्यामध्ये वसूल करावे. मयत कर्जदारांचे कर्जावरील व्याज माफीबाबत झालेल्या निर्णयाचा GR त्वरित काढावा. ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बँकेचे नाव लागले आहे त्या नोंदी तात्काळ रद्द कराव्यात. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मंत्री झिरवाळ यांनी या संदर्भात कसोशीने पाठपुरावा करण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं आहे. या बैठकीत झालेली चर्चा आणि दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून तातडीनं निर्णय व्हावा अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.